नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे गौरीचा औसा। आज दुसरा दिवस आहे गौरीचा आणि इथे आमची तयारी चालली आहे। तर सुपं सजवली जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पानं वगैरे सगळी भरली जातात, फळं ठेवली जातात। तर कोकणामध्ये हे सगळीकडे होतं, पण प्रत्येकाच्या चालीरीती ह्या थोड्या थोड्या वेगळ्या असतात। तर आमची सकाळपासूनची गडबड चालली होती, कारण लवकरच हौसून घ्यायचं असतं गौरीला आणि त्याच्यानंतर मग बाकीची सगळी कामं आटपायची असतात। सुपाच्या आतल्या साईडने हळद आणि कुंकू लावून घेतलं जातं, नंतर त्याला धागा बांधला जातो। नंतर काकडीची पानं असतात, म्हणजे तवसं बोललं जातं, त्याची पानं असतात, ती पानं लावली जातात। त्याच्यानंतर जी खायची पानं असतात विड्याची ती ठेवली जातात आणि ही जी तवशाची पानं असतात ना, त्यांच्यावरती सगळी फळं वगैरे जे काही असतं ते ठेवलं जातं। पावसाळ्यात ज्या भाज्या होतात ना, त्याच हौसाच्या पानावरती ठेवल्या जातात। कारिंदा, पडवळ, कारलं, भेंडी अशा ज्या भाज्या असतात त्या ह्याच्यावरती ठेवल्या जातात, बारीक बारीक कट करून, आणि थोडी फळं असतात ती फळं ठेवली जातात। औशाचं सूप इथे तयार करून घेतलं आहे आम्ही आणि आता वहिनी गौरीला ओसून घेते आहे। तर आता मी नैवेद्य बनवायला घेतला आहे। आज स्पेशल असं गणपती बाप्पासाठी पुरणपोळी बनवतोय। काय स्पेशल इन्ग्रेडियंट असतो काय? तर आज थोडंसं गणपती बाप्पाच्या पाया पण पडायला जायचं आहे, कारण कुठे गेलो नाही आहे, म्हणून मग पटपट पुरणपोळ्या आटपल्या की मग आम्ही थोडं बाहेर जाणार आहोत। आणि आज आईला पण बरं वाटलं आहे आणि बरं वाटल्यामुळे आम्ही थोडंसं फिरण्यासाठी रेडी झालो आहे। काय आता आम्ही चाललो आहे डांगेवाडीमध्ये ताईकडे, पण पाऊस भरपूर आला। आम्ही चालतच होतो, पाऊस नव्हता, आता आला पाऊस। आज 2 दिवसानंतर बाहेर पडलो आणि पाऊस आला। ताईकडे पोचलोय आणि ही बघा किती खुश झाली आम्हाला बघून। आणि हा आहे ताईचा बाप्पा आणि गौराई। तर इकडे बाप्पाचं निरीक्षण चाललं आहे, बाप्पा कसा आहे ते इकडे बघणं चाललं आहे। पाऊस गेला आहे म्हणून मग आम्ही पटकन निघालो, कारण इकडून आम्हाला जायचं होतं मावशीकडे आणि त्याच्यामुळे मग आम्ही इथून पटकन निघालो। आणि तर आमचा बुटुकला रडायला लागला, तर ती परत आणायला गेली, तो आमच्या पाठून लागला बुटुकला आमचा। हे कसं गप राहिलं? कुठे जाते हे बघ? चाललोय माझ्या भावाकडे। काय कॉलेज हो ना, सुट्टी पडली ना? इंजिनिअरिंग ना। आता आम्ही चाललो आहे मावशीकडे। खाली पकड दिसायला हवं ना, मी गाडी आणि आता सर्व गाडी चालवते, थंडी वाजते आणि हे इकडे सगळं जंगल आहे, आजूबाजूला
जंगल आहे, त्या जंगलातून आम्ही चालतोय. रोहित बाबा काय गाडी चालवतो मस्त यार. फुल असं वाटतं की तो कधी रूलच ब्रेक करत नाही. इथे पण पाणी जातं. मोठी उंच असेल ती खाण माहितीये, चिरे काढतात ना त्याची. हो लांब लांब पर्यंत काय नाहीये. मावशीकडे पोचलो आहे आणि हा आहे मावशीचा बाप्पा आणि हा माझ्या भावाचा मुलगा आहे. तर आरती चालले आहेत, त्या आरतीच्या तालावरती तो पण नाचतोय. इकडे बघ, इकडे बघ, इकडे. नाच नाच, इकडे बघ, नाच. अगं तो तिकडे जातोय. आता आम्ही चाललो परत मावशीकडून घरी. तर चला घरी पोचलो आहे आणि आता आरती चालू झाली आहे. तर काकांकडे आरती आहे, तिथे आम्ही आलो आहे काकांकडे खाली. आरती संपल्या आणि त्याच्यानंतर मग आमचा नाच चालू झाला. तर खाली आम्ही आलो होतो आणि मग सगळेजण नाचत होते, म्हणून मग मी पण थोडीशी नाचायला लागली. मला काही थोडं जमत नव्हतं, पण ठीक आहे, थोडं बहुत ट्राय केलं. हा लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. गौरी आमच्या कशा वाटल्या ते पण सांगा. आतासाठी बाय बाय, भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये.